तर शपथविधी सोहळ्यासाठी केवळ 48 तास उरलेले आहेत। महायुतीच्या नेत्यांकडून आझाद मैदानाची पाहणी करण्यात आली आहे। शपथविधीच्या तयारीचा चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून आढावा सुद्धा घेण्यात आलाय। शपथविधीसाठी भाजपाची जय्यत तयारी सुरू आहे। चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याकडून आझाद मैदानाची पाहणी केली गेली। शपथविधीसाठी एनडीए शासित राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निमंत्रण दिले गेले। तसंच केंद्रीय मंत्री, राज्यपाल यांच्यासह केंद्रीय पदाधिकारी, साधू महंत, कलाकार, साहित्यिक यांना सुद्धा निमंत्रण दिले गेले। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या उपस्थितीमध्ये ऐतिहासिक शपथग्रहण सोहळा महायुतीचा हा होतो आहे आणि त्यामुळे तिन्ही पक्षाचे येणारे कार्यकर्ते, तिन्ही पक्षाचे येणारे पदाधिकारी, आमचे आमदार, खासदार जे लोक येणार आहेत त्यांच्या व्यवस्था बरोबर झाल्या पाहिजे याकरता आमची तिन्ही पक्षाची आणि आमच्या महायुतीच्या सर्व घटक पक्षाची जबाबदारी आहे। या सर्वांचं आम्ही व्यवस्थित या ठिकाणी त्यांना व्यवस्थित येणे आणि व्यवस्थित जाणे याकरता आम्ही पाहणी केली। कल भाजपा की जो गठनेता के बारे में बैठक बुलाई गई है, उसके बाद गठनेता चुना जाएगा और करीबन शाम तक, कल शाम तक सीएम के नाम की घोषणा की जाएगी। कुछ नहीं है, सभी अभी अच्छे से हो रहा है। तीनों पार्टी के नेता एक साथ मिलके इसके ऊपर डिस्कशन कर रहे हैं और आपको देखने को मिलेगा 5 तारीख को बड़े धूमधाम से ये शपथविधी ग्रहण सोहळा यहाँ संपन्न होगा। यामध्ये माननीय देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, सन्माननीय केंद्रीय गृहमंत्री व आमचे नेते अमित भाई शाह, सन्माननीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह जी, सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा जी, या व्यतिरिक्त शिवराज सिंह चौहान असतील, माननीय नितीन गडकरी असतील, असे अनेक 9 ते 10 केंद्रीय मंत्री येतील। 19 राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री या शपथविधीला येणार आहेत। याबरोबरच सर्व धर्मीय गुरुवर्य, साधू संत देखील आशीर्वाद देण्यासाठी या शपथविधी सोहळ्याला येणार आहेत। तर शपथविधीसाठी भाजपा कोणाकोणाला निमंत्रित केलेलं आहे भाजपाकडून पाहूयात। शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांना भाजपानं आमंत्रित केलंय। विजय वडेट्टीवार, अंबादास दानवे, नाना पटोले, प्रकाश आंबेडकर, जयंत पाटील यांना सुद्धा निमंत्रण दिलंय। राजकीय नेत्यांसह मनोरंजन, क्रीडा, सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांना निमंत्रित केलं गेलंय। तर मंत्रिमंडळाची नेमकी रचना कशी असेल ती सुद्धा पाहूयात। राज्याच्या मंत्रिमंडळात कमाल 43 सदस्य असतात। यापैकी 21 मंत्रिपद भाजपा स्वतःकडे ठेवण्याची शक्यता आहे। शिवसेनेला 12 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 10 मंत्रिपद मिळू शकतात। मागील सरकारमध्ये भाजपाकडे 10 तर शिवसेना, राष्ट्रवादीकडे प्रत्येकी 9 मंत्रिपद होती। जवळपास 15 मंत्रिपद ही रिक्त होती। 5 तारखेच्या शपथविधीच्या वेळेस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच शपथ घेणार असल्याची माहिती समोर येते आहे।